पहिला चेंडू बंटी पटेल यांच्या माध्यमातून 6 धावांसाठी आलेला कव्हर्सला चिरत फाडत गेलेला हा षटकार. बंटी ऑन दी फायर. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. प्लीज स्वयंसेवकांनी मैदानाचा ताबा घ्यायचा. यावेळेस बंटी आता सावध पावित्रा. युवराज पांडे तिथे थोडेसे आपल्याला हातबल पाहायला मिळतात. सुरक्षित क्षेत्ररक्षण. 3 धावा पूर्ण आणि अशा प्रकारे 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 9. पहिला चेंडू राज फेस करत असताना झेलून आलेला आहे, परंतु विकास याचं सुरक्षित रक्षण. धाव संख्या डबल डिजिट ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंमध्ये आपण 11 धावा आतापर्यंत पाहिल्यात. हा चेंडू वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत भर. 1-12 ऑन द स्कोर कार्ड. राज खेळतो वैयक्तिक 2 धावांवर. बंटी पटेल खेळतात वैयक्तिक 9 धावांवर. सुरेख षटकार आपण पाहिला बंटीच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती. यावेळेस राज देखील सांगतात की मी देखील मैदानात आहे, माझ्या नावाची देखील चर्चा झाली पाहिजे. राज यांच्या बॅटमधून आलेला सुरेख षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाते 18. पुढील चेंडू शॉर्ट आपल्याला चेंडू होता, ऑफ कट केला होता, पॉइंटच्या दिशेने स्लॅश केला चेंडूला. नीरज येतात खूप लांबवरचा प्रवास करून आणि 2 धावा पूर्ण. 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पाच चेंडू यावेळेस देखील टॅप केलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतो 21 धावा. बघा बंटी खेळतात वैयक्तिक 9 धावांवर आणि त्यानंतर आपण पाहतो राज खेळतात 11 धावांवर. नेक्स्ट गोलंदाज आबासाहेब कराडे, हा पंप आणि विकास बॅकबोन म्हणून ओळखला जातो या संघाचा, परंतु क्षेत्ररक्षण सुरेख केलं आणि अशा प्रकारे विकास देखील
सुरेख झेल टिपत असताना राज याला सांगतोय हम भी यहाँ पे खडे है. राज बॅक टू द पवेलियन. बघा अनुभवाची शिदोरी काय असते हे आबासाहेब आपल्या खेळामधून आणि आपल्या शैलीतून दाखवत असताना गोलंदाजाची शैली एक वेगळी. नेक्स्ट चेंडू. हो 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 तान दिया आसमान में और भेज दिया सीधा सीमारे क्या के बाहर. 6 रनों के लिए आता हुआ छपरा बजाओ शॉट राहुल के बैट से. राहुल पुन्हा एकदा शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु मिस्टेक होतोय. एकदा पूर्ण. बघा राहुलला खेळाडूचं मी विशेष असं कौतुक करेल कारण MUCC ओडिसा ही नॅशनल म्हणजे आपल्या जिल्हा तसेच तालुका तदनंतर तो राज्य आणि राज्यानंतरची जी वरची टीम होती त्या टीम मध्ये सिलेक्शन झालेला खेळाडू आपल्या पालन होते राहुल. बंटी बंटी जरूरत थी क्या इस गेंद पे रिवर्स खेलने की. बघा एक षटकार जरूर आलाय परंतु एक गडी बाद देखील केला आबासाहेब यांनी. त्यांच्या देखील गोलंदाजाची दाद देणं गरजेचं आहे. चांगल्या फलंदाजांना रोखून ठेवलंय बांधून ठेवलंय. बेड्या ठोकल्यात फलंदाजांच्या पायामध्ये यावेळेस देखील. हो बघा चौकार. तीन 3000. हा ये चेंडू 12 धावा आतापर्यंत आबासाहेबांनी खर्च केला. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक षटकार एक चौकार एक सिंगल आणि एक वाईटच्या स्वरूपात आलेली अतिरिक्त धाव. बघा मॅच बॉल घ्यायचा आहे. बॅट्समनची मागणी आहे. बॅट्समन बंटी. बघा खरं तर फलंदाजाचं नाव रियाज शाह आहे परंतु त्यांची जी शैली आहे बंटी पटेलला फॉलो करतात. यावेळेस देखील हा पण पूल केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू चाललेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. सदतीस धावा धावफलकार आपण पाहू शकता. आबासाहेब यांनी देखील 16 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये प्रणित यांनी खर्च केला 21. तदनंतर आबासाहेब आले एक गडी बाद केला पण धावसंख्येवर थोडीशी रोख लगावण्यात असमर्थ ठरले. गोलंदाज तुम्ही पाहू शकता तिसऱ्या षटकात अनुभवी लेजेंडरी प्लेयर नीरज पांडे. पहिला चेंडू बाल बाल बच गए यहाँ पे राहुल. मिस फॉर इंच आपण म्हणतो ना त्या प्रकारचं समीकरण मैदानात पाहायला मिळालं. यदा कदाचित थोडा जरी चेंडू लेग स्टंपच्या स्ट्रेट लाईन मध्ये असता तरी लेग स्टिक घेऊन गेला असता. पुढील चेंडू मला वाटतं हा लाकूड तोड्या तुम्हाला माहित असतो ना कशा प्रकारे. बघा लाकूड तोड्या ज्या प्रकारे झाडावरती घाव घालत असतो ज्या प्रकारे लाकडं तोडत असतो त्याच प्रकारे घाव घालत असताना झोडी घालत असताना राहुल आपल्याला पाहायला मिळतात. बघा पुन्हा एकदा झोड घातली.
जितू झेल खाली होतात. जितूच्या हातातून झेल सुटणं म्हणजे आता मात्र स्वतः संघाचे पॅकर पुरस्कर्ते ज्यांच्या मुलाच्या नावाने हा संघ खेळत असताना आजच्या दिवसातील फायनल मध्ये येऊन धडकलाय. इथून जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये जाऊन पोहोचेल. बघा फायनल मध्ये NVPLच्या निखिल पाटील. गिव्ह अ बिग हँड्स ऑफ अप्लॉज निखिल पाटील साठी. यावेळेस निखिल पाटील आल्या तसं पाहुण्यातली मागे परतलेले आहेत. याचे निखिल पाटील चांगला प्रयत्न होता, काही हरकत नाही. मॅच जिंका आणि फायनल मध्ये स्वतःची फलंदाजी दाखवा. आता मात्र या स्पर्धेसाठी ज्यांचं देखील मोलाचं योगदान आहे चिराग भोईर उर्फ गौरव मैदानाच्या आतमध्ये. बघा गौरव जसं मैदानात गेलं तसं रोहन तरे यांनी आपलं ATM ऑन केलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपये लावलेले आहेत गौरवसाठी. यावेळेस पहिला षटकार येते की नाही पाहूया. हो षटकार नव्हे परंतु चौकार मारलेला आहे. गौरव 200 रुपये तुम्हाला मिळाले असते जर थोडी ताकद काढली असती तर. आदेश भोईर कुठे असेल यायचं आपण. आदेश भोईर प्लीज. आदेशजी भोईर सर. आदेश भोईर. आदेशजी भोईर सर कुठे असेल आपण यायचं. आदेश भोईर. चार चेंडू आणि तब्बल 5 धावा खर्च केलात नीरज यांनी. यावेळेस 200 रुपयाचा हकदार झालेला आहे तो म्हणजे गौरव. बघा रोहन शेट्टी यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे गौरवसाठी. धाव फलक पाहू शकता आपण 48. हा चेंडू देखील गॅपशॉट सिलेक्शन परंतु आबासाहेब होते त्यांच्या माध्यमातून चूक होते आणि चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावफलक जाऊन पोहोचले 52 ऑन दी स्कोर कार्ड. प्लीज जरा समालोचन कक्षाच्या बाजूला जे कोणी संघाचे समर्थक आहेत प्लीज गोंधळ घालू नका. निखिल पाटील प्लीज जरा बाउंड्रीच्या बाहेर यायचंय. संघ निखिल पाटील खुश आहेत. संघ चांगली कामगिरी करतोय. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ, चांगला टीम वर्क आणि चांगली स्ट्रॅटेजी त्यांनी दाखवलेली आहे आतापर्यंत. शेवटचं षटक घेऊन उमेश पालवे. आदेश भोईर कुठे असेल आपण याचे. आदेश भोईर. बंटी टू उमेश. चांगला चेंडू, चांगला चेंडू. स्विंग अँड मिस. बंटी या प्रश्नाचं उत्तर द्यायला असमर्थ होते. मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता बंटी यांनी परंतु बंटी आणि चेंडू मध्ये कोणता संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. यावेळेस देखील फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय गली रिझन मधून बाउंड्री रेषेच्या दिशेने. नीरज आहेत तिथे क्षेत्ररक्षक करतात. दोन चेंडू सुरेख हाताळलेत उमेश यांनी. जर उमेश यांनी हे षटक
इकॉनॉमिकली सरासरी 6 ते 10 धावसंख्येच्या मध्ये धाव टाकलं तर सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. बंटी 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 मैदानामध्ये फक्त आणि फक्त बंटीचं नाव घोषित केलं जाते. बघा अंबरनाथ नगर परिषदेचे कार्यकृत तसेच कार्य सम्राट प्रत्येक ठिकाणी आपल्या वार्डमध्ये जे काही काम करत असतात किरण चौगुले साहेब आलेले आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. किरणजी चौगुले सर अंबरनाथ वार्ड क्रमांक 14 मध्ये ते कार्यरत असतात. यावेळेस बंटी सुरक्षित आबासाहेब यांचा नशिबाची साथ लाभली होती त्यांना मागील सामन्यामध्ये, परंतु कोई देखे या ना देखे लेकिन ऊपर वाला सब देखता है. पावसाची झोड आता मैदानात आलेली आहे. यावेळेस देखील सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढेच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स गौरव असतील आणि त्यासमोर आपण पाहताय बंटी पटेल. स्कोर बोर्ड 64 ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. आमचे साथी समालोचक देखील पुढील 4 षटकांसाठी तुम्ही पाहू शकता. आदेश भोईर आतुरतेने वाट पाहते कारण सामन्यात तेवढे हाय व्होल्टेज झालेले आहेत. यावेळेस देखील गॅपशॉट सिलेक्शन जितू आहेत, कोणतंच उत्तर नव्हतं आणि बंटी पटेल यांच्या चांगल्या खेळीच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 68 या धावफलकावर आणि 69 धावांचं एक भलं मोठं आव्हान सेट केलेलं आहे. बघा बंटी यांनी 11 चेंडू आणि तब्बल 33 धावांचे पारी खेळलेले आहे. कॉंग्रॅच्युलेशन बंटी, चांगला खेळ दाखवलात. बघा पुढील 4 षटकांसाठी मी आदेश भोईर सरांना विनंती करतो की आपण यायचे समालोचन कक्षामध्ये आपला ताबा घ्यायचा आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा धावफलकावर त्यांनी 69 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवले. कुठेतरी अगोदरच पाऊस पडला असता तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला ऍडव्हान्टेज मिळाला असता, पण तसं काहीच घडलं नाही. किंग्स ट्रॉफी MEPL 2025 रबर बॉल मान्सून धमाका तसा काय आपल्याला पाहायला मिळत नाही कारण की पाऊस आता हजेरी लावून गेलाय. नारळ बरफ या 2 गावातील ही लीग आपण पाहू शकता. MEPL 2025 मनीष धुमाल राजभोई यांच्या स्वप्नातून साकार झालेली आपण स्पर्धा पाहू शकता. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय थोडे. निखिल पाटील यांच्या संघाने आज संपूर्ण दिवसावर मध्ये चांगली कामगिरी केली आहे, ते देखील खुश असतील. जर सामना जिंकला तर चिरागला घेऊन जातील सर्व टीमला. ते आदित्य तांबोळी देखील असेल. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर त्यांनी 2 झेल ड्रॉप केले होते परंतु तरी सामना जिंकले. सुनील बॉक्सर यांनी 11 धावा डिफेंड केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये. आता स्ट्राईकला असेल विस्फोटक जोडी उमेश पाळवार आबा काळंडे पाहू शकता. ऋत्विक किलन मानस संघाची
वरब गावातील उद्योजक देखील आपण पाहू शकता. गणेश वासव मी देखील सामन्याचा आनंद घेत असताना लाईव्ह आपण पाहू शकता कॉमेंट्री बॉक्स मधून. गोलंदाजी मार्गावरती राहुलला पाहू शकता. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची काढा लागत असताना एक धाव पूर्ण आणि 2 धाव देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल का? तिसरी धावच्या प्रयत्नामध्ये नकार देत असताना उमेश. शेवटचा सामना आजच्या दिवसातील कोणता संघ मेगा फायनल मध्ये धडक देईल? सेमीफायनल चालू असलेल्या मैदानच्या आतमध्ये सुरेख असा फटका टक्कसा साऊंड आला बॅट वरती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उमेश पाळेच्या बॅट मधून वरदगावचा ब्रँड दाखवणार ब्रँड षटकार. संघाची धावसंख्या ती पुलटा चेंडूला भिंगरी शॉट फेकून दिला फाईन लेगच्या दिशेने षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार येताना पंचांचा इशारा काय असेल? चला पंच काय असेल ते डिसिजन कळवा त्वरित. षटकार तर आलेला आहे परंतु नो चेंडूचं काय आहे ते कळवा आम्हाला त्वरित. चला आलो काय असेल ते निर्णय पोहोचवा त्वरित. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. चला पंच काय आहे? नो चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती राहुल. पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. षटकारानंतर कमबॅक करत असताना चार चेंडू 14 धाव धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटची कडा लागत असताना थर्ड मॅन रिझनला कोण देखील नाहीये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार येतोय ऋतिक इलेव्हन महाराल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 18. ज्या सरासरीची गरज होती ती धावसंख्या आतापर्यंत मिळाली आहे. अजून एकही विकेट गमावला नाही. उमेशच्या बॅट म्हणून आतापर्यंत 2 षटकार, 1 डबल, 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये रियाजने सुरेख अशी बॅटिंग केली. पुन्हा एकदा शॉट विला चेंडू होता परंतु चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. परंतु काय करतोय पावसाच्या सरी. धडक झाली जबरदस्त स्थित होत असताना 2 क्षेत्ररक्षक आणि 3 धावा देखील एकवटल्या गेल्या शेवटच्या चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. आदित्य तांबोळे आणि प्रथम मोहीर यांच्यामध्ये थोडंसं मिस जजमेंट आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खतपूर समाचार घेतला गेला राहुलचा. 21 धावा उभारल्या. आता गोलंदाजी मार्क वरती रियाज शाह उर्फ बंटी पटेल झाकी. आता स्ट्राईकला असेल तर उमेश. सुरेख असा फटका परंतु काय करतं मैदानच्या आतमध्ये षटकार पाहायला मिळतो उमेशच्या बॅट मधून. चला पंच चेंडू द्यायचं त्वरित. सामन्यामध्ये रंगतदार स्थिती आपल्याला पाहायला मिळते.
बंटीवरती आक्रमक हल्ला उमेशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं गेला. सेमी फायनल 1 आपण पाहू शकता मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फ्लाइट स्ट्रोक, अजून एक त्या दिशेने षटकार पार मिळते उमेशच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जशी हवी तशी फलंदाजी पाहू शकता उमेशच्या बॅट मधून. नेहमीच आक्रमक फलंदाजीसाठी जाणला जातोय आणि महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल ट्रॉफीचा हकदार बनेल. आलेल्या पाहुण्यांच्या क्रीडा रसिकांचा मान्यवरांचा हार्दिक हार्दिक स्वागत. किंग्स ट्रॉफी NEPL 2025 मान्सून ब्लास्ट रबर बॉल धमाका. पुन्हा एकदा आता सुटकेचा श्वास कुठेतरी निश्वास घेतला असेल बंटी पटेल उर्फ रियाज यांनी. परंतु उमेशला देखील विसरून चालणार नाही. उमेश मध्ये क्षमता आहे. पुन्हा एकदा हा लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्राची उपस्थित आहेत. त्यांना बीट करून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. षटकार चौकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. आताच मागे पाऊस पडून गेला. संघाची धावसंख्या भरधाव वेगाने वाढत असताना 37 धावा धावफलकावरती हवी तशी सुरुवात झाली. आतापर्यंत भरपूर समाचार घेतला जातो. आतापर्यंत 10 चेंडू फेस केले. 37 धावा वरती खेळतोय उमेश. पुन्हा एकदा काय करते पुलटा चेंडू. सुरेख असा झेल टिपला गेला आदित्य तांबोळी. परंतु एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या उमेश पालेसाठी. 11 चेंडू तब्बल 37 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. अजूनही सामना बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. 13 चेंडू शिल्लक आणि 32 ची गरज असेल. 13 चेंडू 32 ची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. एकदा जोरदार टाळे होते उमेशसाठी. तब्बल 37 धावा बनवल्या 11 चेंडूंमध्ये. अजूनही आबा करंडे यांनी एकही चेंडू फेस नाही केला. हलक्याच्या हाताने केलिंग काढताय आणि एकदा मिळते शेवटच्या चेंडूवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जम पोचली 38 या आकड्यावरती. 15.50 च्या सरासरी धावा कुठे लागतील मैदानच्या आतमध्ये सामना जिंकायचा असेल तर रुबिकले मारलेल्या संघाला. जशा तशा प्रत्युत्तर चालू मैदानच्या आतमध्ये. पुण्यामध्ये प्रणित पार्टे आणि आबा करंडे यांच्यावरती जिम्मेदारी असेल या सामन्याची. उमेशने उमेशचं काम करून दिलंय. आता गोलंदाजी मार्क होती साहिलला पाहू शकता. आता स्ट्राईक असेल तर प्रणित. पहिला चेंडू अतिरिक्त धाव दबाव आणि दडपण 1 बाउन्सचा इशारा पंचांचा. प्रशांत रेड्डी आणि आलोक श्रीवास्तव ही जोडी आपण पाहू शकता. सूर्य कसा फटका खोदून काढला लॉंगांच्या दिशेने. क्षेत्राची उपस्थित निखित पाटील उचलतील फेकतील परंतु काय घडतंय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 11 चेंडू शिल्लक 29 ची गरज.
जर हा सामना आबाने जिंकून दिला तर आबाला 365 दिवस विसरणार नाही ऋत्विक इलेव्हन मारेल संघ. सुरेख असा फटका कव्हर पॉईंटच्या दिशेने शतरक्षी उपस्थित आहे प्रथम आणि गचा शतरक्षण पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल का? तिसरीच्या प्रयत्नामध्ये निघालेत आणि 3 धावा देखील पूर्ण करण्याच्या नादामध्ये पहिल्यांदाच बाद. हा मोठा धक्का असेल रनआउटच्या स्वरूपात ऋत्विक इलेव्हन मारणे संघाला. दोन चेंडू आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या साहिलने. 10 चेंडू 27 ची गरज. आता पूर्णपणे प्रणित आणि सुनीलवरती जिम्मेदारी असेल सामन्याची. हाय व्होल्टेज मुकाबला. सूर्यकसा फटका लॉंगॉनच्या दिशेने फ्लाइट स्ट्रोक. प्रणितच्या बॅट मधून षटकार. सामन्याची हवा काढणारा षटकार आपण म्हणू शकतो. नऊ चेंडू 21 ची गरज. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्यात. कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाला होतं 69 धावा भरपूर होतील परंतु तसं काही घडत नाही मित्रांनो. शेवटची लढत आहे. दोन्ही संघांना हार मंजूर नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू परत नो मॅच लँड मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. रियाज उचलतील फेकतील तत्पूर्वी या 2 धावा एकवटल्या गेल्या या चेंडूवरती. 50 धावा पूर्ण झाल्या. एकदा जोडण्यात आले होते ऋत्विक माने संघाच्या. आठ चेंडू 18 ची गरज. उलटा चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता सुरेखरित्या. काय करतात मैदानच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते बॅकिंगला विष्णुभाई आणि 2 धावा मिळतात. 52 धावा धावफलकावरती. उलटा चेंडू आकारपूर साहेबाच्या लॉंगरच्या दिशेने समालोचन कक्षाला मानवंदना मिळाले येणारा षटकार. पनीच्या राडामधून सहा चेंडू 11चं समीकरण. हाय व्होल्टेज मुकाबला. चला पाणी द्यायचं मैदानच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. पियुष इलेव्हन मारेल संघ. चला तेवढे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आता पूर्णपणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती बॉक्सरला पाहू शकता परंतु आता काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाही. मागील मॅच मध्ये बॉक्सरने 6 चेंडू 11 डिफेंड केले होते धावा परंतु आता काय बिघडेल काय होईल ते सांगू शकत नाही आपण. क्रिकेट आहे.
आता सुनील वर्सेस सुनील सामना आपण पाहू शकता. सुनील वर्सेस सुनील. परंतु आदित्य देखील ऑप्शन होता. 6 चेंडू 11ची गरज. चला सामना स्पीडअप करा पंच. चला आबा आपण यायचं लवकर. आलेल्या पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. किंग्स ट्रॉफी MEPL 2025 मान्सून बाज धमाका. 6 चेंडू 11ची गरज. आता स्ट्राईक असेल सुनील. सुनील वर्सेस सुनील. पहिला चेंडू षटकार. होत्या तो नव्हतं झालं. पहिल्या चेंडूचे भव्य स्वागत केलं आहे सुनीलचं. 5 चेंडू 5ची गरज. पूर्णपणे वन साइड सामना आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु तसं काय घडलं नाही. नीतीला मंजूर नव्हता हार. सामना फिनिश आणि MEPL 2025 मध्ये पहिला संघ ठरतोय ऋत्विक इलेन मारेल संघ मेगा फायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. चला सेकंड करायचं परत. कुठेतरी आदित्य देखील ऑप्शन मध्ये होता, परंतु तसं काय घडलं नाही. 4 चेंडू ठेवून सामना जिंकले आतापर्यंत. हा मोठा प्लस पॉइंट असेल. 69 धावा चेस करणं. धावांचा डोंगर उभा केला होता, परंतु तसं काय घडला नाही. चला कॉंग्रॅच्युलेशन ऋत्विक इलेन मारेल संघ अँड हॅडलॅक पियुष इलेन मारेल संघ. दोन्ही संघांनी सेकंड करा, त्यानंतरच मैदान सोडा. चला प्रेक्षणीय सामना